नाही, 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 नाही. लाईन करायची असं नाही. आपण जे AdSense अकाउंट आहे ना, आतमध्ये AdSense अकाउंटमध्ये 1 महिन्याला अपडेट दाखवतं. ह्या महिन्यामध्ये माझे 7 ते 28 किंवा 30 तारखेपर्यंत जे काही डॉलर जमा होतील, ते डॉलर AdSense अकाउंटमध्ये 1 महिन्यामध्ये ते तिथं जमा होतात. म्हणजे AdSense अकाउंटमध्ये 1 महिन्याचे डॉलर जमा होतात. मग मला आता ओके. $100 व्हायला किती महिने लागणार आहेत माहित नाही. अच्छा, अच्छा. म्हणजे ते पण असं. आपल्याला तो दुसरा पेमेंट येण्यासाठी हां. आपल्याला ते पूर्ण आता तुम्ही करायचंय. जसं ना पहिलं पेमेंट घ्याल किंवा पहिलं पेमेंट रिलीज झाल्यामुळे मला दुसऱ्या पेमेंटची गोष्ट समजली. तसं तुम्ही पण जसजसे पुढे जाल, जसजशा तुम्ही ॲक्टिव्हिटी वाढवाल तुमच्या, तशी तुमची ते तुम्हाला समजत जाणार आहे ते. पूर्ण येत राहणार. बरोबर, बरोबर. खरंच राजेश्री खूप छान म्हणजे तुमच्याकडनं बरीचशी माहिती मिळते आमच्या ह्या सगळ्या YouTube क्रिएटरवरनं पण आणि 1 मिनिट हां. YouTube क्रिएटरला पण आणि सगळ्यांकडनं म्हणजे कसं ना मला असं खूप आनंद होतोय, की तुमच्याकडनं ही माहिती मिळते आणि माझ्या म्हणजे आपल्या ह्या लाईव्ह मार्फतनं ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते ना, मला खरंच खूप छान वाटतंय, एकदम भारी वाटतंय. अंगारिकाताई थँक यू. सीताताई माझ्या वर सकाळी छान कविता केली. मला खूप आवडली. थँक यू उषाताई. थँक यू, थँक यू. अंगारिकाताई थँक यू. खूप छान. थँक यू शारदाताई. ग्रुपमधील सर्वांना योगेशदा थँक यू. माऊताई हाय म्हणतायत. राजेश्रीताई तो स्किप कोड आपल्याला बँकेकडून घ्यावा लागतो का? आणि तो एडसनमध्ये द्यायला लागतो का? असा शीतलताईंचा प्रश्न आहे बघा. स्विफ्ट कोडचा आत्ता काहीच म्हणजे आत्ता तुम्हाला काहीच स्विफ्ट कोडची गरज नाहीये आत्ता. ज्यावेळी तुमचं पेमेंट $100 क्रॉस होणार आहे, तेव्हा आपल्याला आपलं बँकेमधून घेण्यासाठी तेव्हा स्विफ्ट कोड द्यावा लागतो. आत्ता काहीच गरज नाहीये. आता तुम्ही स्विफ्ट कोडच्या नादाला पण लागू नका. $100 आपले कसे होतील? आपण व्हिडिओ चांगले-चांगले कसे देऊ, शॉर्ट व्हिडिओ कसे देऊ, आपली रोजची ॲक्टिव्हिटी कशी वाढवू याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. स्विफ्ट कोड हा $100 नंतरचा भाग आहे तो. फक्त तुम्ही माहिती गोळा करून ठेवा, व्हिडिओज बघा वेगळे-वेगळे आणि तुमच्याकडे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही माहिती गोळा करून ठेवा. आणि रोज रेग्युलर व्हिडिओ टाकत चला. कारण आता तुमचं छान असं अकाउंट चालू झालंय YouTubeचं. मॉनिटाईज झालेत चॅनल, तर व्हिडिओ करणं आत्ता इम्पोर्टंट आहे बघा. माझ्यासारखे ब्रेक तुम्ही घेऊ नका. कारण मला ब्रेक घेणं ते घेणं गरजेचंच होतं. पण तुम्ही चालू आहेत तुमच्या अकाउंट तर रोजच्या रोज डेली ॲक्टिव्हिटी करा. खूप मस्त. उषाताईंचा प्रश्न आहे बघा. राजेश्रीताई मला आता 10 दिवस झाले पिनचे अप्लाय करून काहीच रिप्लाय नाही. पोस्टमध्ये पण जाऊन आले. काय झालं रे? तुम्ही अप्लाय अ, केलाय ना, मग येईल. वाट बघा ना, थोडा दिवस वाट बघा. अच्छा म्हणजे वाट वाट बघायला लागते बघण्या थोडे दिवस. हां, पण ना वाट बघा. पण जर तुम्ही कुठे गावाला जाणार असाल, काय असेल शेजारी-पाजारी सांगून ठेवा. कारण ते पिन एकदा गेलं, तर परत मग अवघड पडतं. अच्छा. म्हणजे ते रिसीव्ह करायलाच लागतंय. शेजाऱ्यांनी असू दे किंवा तुम्ही असू दे, पिन आलेलं रिसीव्ह केलं तरच उपयोग आहे. नाहीतर परत रिअप्लाय करावं लागतं मग. कारण ते पिन जर रिसीव्ह नाही झालं, तर ते आलेल्या मार्गाने परत ज्या ठिकाणी जायचं तिथं जातं. बरोबर. मला ह्या नाही संबंधी पण ना माझी YouTubeची मी जे खडतर प्रवास ही जर्नी शेअर केली आहे. त्यामध्ये ह्या पिनचा पण माझ्या एका जर्नीमध्ये उल्लेख केलाय बघा. मी कशी त्या पिनची अशी ना चातकासारखी वाट बघत होते. तेच की. आणि ते पिन म्हणजे आता ते तुमच्या बाबतीत असं झालंय का ते पिन आलं आणि तुम्हाला भेटलं नाही का भेटलं? म्हणजे कसं झालं ते? नाही, नाही. हां, भेटलं की. भेटलं, का गेले? भेटलं. हां. म्हणजे जेव्हा मी पिनसाठी अप्लाय केलं, त्यावेळी आम्ही आमच्या जुन्या घरी राहायचो आणि पिनसाठी अप्लाय केलं आणि आम्ही आमचं जे राहतं घर होतं ते सोडलं आणि आम्ही परत रेंट हाऊसमध्ये गेलो. तेव्हा आमचा ॲड्रेस चेंज झाला. मग काय-काय झाल्या गोष्टी ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत सगळ्या. मग त्यासाठी मी शेजारी पण आमच्या 3-4 घरांमध्ये सांगून ठेवलेलं. पोस्टमन दादांचे नंबर घेतलेले, त्यांना सांगितलेलं, माझं काही जरी माझ्या नावाचं आलं, तरी ते तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या आणि माझ्यापर्यंत पोहोच करा. अच्छा. म्हणजे तुम्ही त्यासाठी पण खूप धडपड केली. म्हणजे तुमचा एअरटेल मग पिन असाच नाही इतकी धडपड तर केली ना, अक्षरशः तुम्हाला सांगू पोस्टमननी ज्यावेळी मला पिन दिलं, ते आमच्या गल्लीमध्ये रोज यायचे पोस्टमन दादा कुणाचं ना कुणाचं काय. मी रोज आमच्या गेटवर जाऊन त्यांना विचारणार, "दादा आलंय का हो माझं?" बिचारे ते माणूस म्हणणार, "किती वहिनी विचारते